हाय हॅलो नमस्ते. वेलकम टू फिल्मी दर्पण. बिग बॉस मराठी सीझन 6 संडे म्हणजे असतो फन डे. म्हणजे फन डे असतो हा, सगळेजण एन्जॉय करत असतात. शेवटी इविक्शन होतात. परंतु कालच्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की सागरची जी खदखद आहे मनातली ती उफाळून आलेली आहे. आणि खास सागरसाठी हा टास्क जो आहे तो त्यांनी घेतला होता. हे याचं पण मला थोडं आश्चर्य वाटलं की फक्त एका पर्सनसाठी हे तंटाघर उघडण्यात आलं आणि त्याच्या मनातली जी खदखद आहे ती बाहेर काढण्यासाठी त्याला चान्स देण्यात आला. आणि या खदखदमध्ये सागर भाऊंनी विशालचं नाव घेतलं, तन्वीचं नाव घेतलं. म्हणजे सागरच्या मनामध्ये इतकं काही साठलेलं आहे विशालबद्दल की विशाल बहुतेक डॉमिनेट करतोय किंवा स्वतः काही गोष्टी तो बोलतो आणि तो सागर म्हणतात की तू नुसता बोलतो, तू कर. आणि तन्वीला सागर असं म्हणतात की बाबा तुझे बहीण भाऊ सगळे नातेवाईक वगैरे बाकीच्या लोकांना पण आहेत ना नातेवाईक. म्हणजे तन्वीचं जे आहे ना, जे ती मिरवते सारखं की स्वतःच्या व्हॅल्यूज किंवा माझे बहीण, माझे भाऊ, माझे नातेवाईक, तर बाकीच्या लोकांना सुद्धा ते नातेवाईक असतातच, परंतु तिच्यासारखे सगळेजण मिरवत नाहीत. हे सागर भाऊंच्या खटखट जी मनात होती ती कुठेतरी बाहेर आलेली आहे. आणि या गोष्टीवर तन्वी सतत दुसऱ्याचा अपमान करत असते किंवा सतत दुसऱ्याला खाली दाखवत असते, तर ते सागर भाऊंना सहन होत नाहीये. आता त्यांना असं वाटतं की नको, मला या घरात राहायचं नाही. बिग बॉसचा गेम हा फक्त भांडण तंटा करण्याचा आणि दुसऱ्यांना खाली खेचण्याचा गेम नाही, असं सागरचं म्हणणं आहे. आणि तेच खूप प्रेक्षकांचं सुद्धा म्हणणं आहे. बिग बॉसचे खूप चांगले सीझन्स आपण पाहिलेले आहेत आणि बिग बॉस म्हणजे फक्त भांडण तंटा नाही, हे आपल्या सगळ्यांना. आणि ही जी खदखद आहे ना ती प्रेक्षकांची सुद्धा आहे की आम्हाला फक्त भांडण तंटा आणि ड्रामा पाहायचा नाहीये. बिग बॉस हा पर्सनॅलिटीचा गेम आहे की प्रत्येकाची पर्सनॅलिटी इथे उभारून येते आणि मग जी पर्सनॅलिटी लोकांना आवडते ती पर्सनॅलिटी मग स्टेजवरती लास्ट 5 पर्यंत जाते. तर असा हा गेम आहे. परंतु हा जो सीझन 6 आहे तो फक्त भांडण तंटा, चोऱ्या माऱ्या आणि डावपेच याच्यामध्येच अडकून राहिलेला आहे. आणि तीच खदखद सागर भाऊंची बाहेर आलेली आहे. राखीबद्दल बोलताना सागर असं म्हणतात की बाबा इमेज बनवायला खूप वर्ष लागतात. खरंच आहे, इमेज बाहेरच्या जगामध्ये इमेज बनवायला इतके वर्ष जातात. जसं की सागर कारंडेंनी जी इमेज बनवलेली आहे, जरी ते कॉमेडियन असले तरी एक रिस्पेक्टेड पर्सन आहे, परंतु बिग बॉसच्या घरामध्ये काहीही कमेंट्स करून कुठलेही आरोप लावून त्या माणसाची इमेज जी खराब केली जाते ती क्षणार्धात इमेज खराब होती. आणि राखी जी आहे ती वेगळ्या इंडस्ट्रीमधली आहे, तिला त्याच्यामध्ये काही फरक पडत नाही. परंतु एक मराठी माणूस जेव्हा आपल्या बाहेरच्या जगामध्ये जातो त्याच्यावरती नक्कीच या इमेजचा फरक पडणार आहे, त्याची इमेज खराब होणार आहे. ती सुद्धा खदखद सागर भाऊच्या मनात आहे आणि ती त्यांनी बाहेर काढलेली आहे. आता या सगळ्या तंटाघरामध्ये किती खरं किती खोटं, किती ड्रामा, हा सगळा पर्सनल आहे गोष्ट. सागर भाऊंना स्वतःलाच फक्त माहिती की याच्यामध्ये किती खरं आहे आणि किती ड्रामा आहे. बघताना प्रेक्षक कनेक्ट झाले, काही गोष्टी खरंच बरोबर होत्या, परंतु काही गोष्टी गेमसाठी सुद्धा केल्या गेलेल्या असू शकतात. असं हे कालचं तंटाघर एक आपल्याला पाहायला मिळालं, जे थोडंसं वेगळं होतं. दुसरं होतं की मतं, जे पारड्यामध्ये मतं टाकण्याचा एक गेम त्यांनी घेतला होता. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की अनुश्रीला विशालपेक्षा जास्त पारडं तिचं जड झालेलं दिसलं, कारण बरेच जण विशालला मास्टर माइंड मानतात. तन्वी असू दे, राकेश असू दे, तर यांनी विशालला मत दिलेलं नाहीये. तन्वीचं आणि विशालचं काय वाकडं आहे खरंच पहिल्या याच्यापासून कळत नाही, कारण फर्स्ट वीक जो बिग बॉसचा होता तेव्हा तन्वी याच्याबरोबर होती, विशाल बरोबरच कनेक्ट होण्याचा प्रयत्न करत होती. त्या दोघांमध्ये चांगलं कम्युनिकेशन होतं. परंतु नंतर असं काय झालं की तन्वी पूर्ण अपोज केली विशालच्या. म्हणजे तन्वीला कल्पना आहे की विशाल लास्ट 5 मध्ये येणार आहे आणि त्यामुळे त्याचं पारडं कसं कमी होईल, कसं तो मागे राहील, हे त्याला खेचण्याचा प्रयत्न तन्वी करताना आपल्याला दिसते. म्हणजे तन्वीच्या मनात सुद्धा विशालबद्दल इतकं काहीतरी आहे की प्रत्येक व्यक्तीला, म्हणजे संकेतला सुद्धा आपण पाहिलं की लास्ट एपिसोडमध्ये ती विशालबद्दल इतक्या गोष्टी सांगत होती, परंतु त्याच गोष्टी ती सुद्धा करते. जेव्हा प्रभूची गोष्ट आहे, प्रभूला सुद्धा ती कंट्रोलमध्ये ठेवते. जसा विशाल मास्टर माइंड आहे, तो एक टोळी बनवली त्याने आणि लोकांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतो, तसंच तन्वी सुद्धा बऱ्याच गोष्टी तशाच करते. आणि या दोघांचं जे वागणं आहे, बिहेवियर आहे, ते वेगवेगळ्या प्रकारचं असलं तरी पण एक लाईन जी आहे ना ती सेम आहे त्या दोघांमध्ये. तर विशाल आणि अनुश्रीमध्ये अनुश्रीचं पारडं जड झालेलं आहे. नंतर प्रभू आणि तन्वीमध्ये आपण पाहिलं की पहा, प्रभू बद्दल सगळ्यांना सिंपती आहे, परंतु पारडं जड झालेलं आहे तन्वीचं. कारण काय आहे, प्रभू जो आहे तो शॅडो बनलेला आहे तन्वीची. इथे प्रभूच्या चेहऱ्यावरनं असं वाटतं की बाबा त्याला खरंच लक्षात येते की नाही की बाबा आपण तन्वीचा पदर पकडूनच इथपर्यंत आलेलो आहोत. प्रभूची एक कॅपॅसिटी खरंच आहे, परंतु तन्वीमुळे ती झाकली गेलेली आहे आणि इथं तन्वी उभारून आलेली आहे. कितीही सिंपती आली तरी जे पारडं जे जड झालेलं आहे ते तन्वीचंच झालेलं आहे.
सागर आणि राखीच्या जोडीमध्ये आपण पाहिलं की खूप जणांनी राखीलाच वोटिंग केलेलं आहे, कारण राखी सगळ्यांचीच फेवरेट आहे बघा. कारण राखीमुळेच त्यांचा गेम अप झालेला आहे, राखीमुळेच घरामध्ये एंटरटेनमेंट आहे. आणि सागर भाऊ खरंच चांगला गेम खेळतात, परंतु त्यांना सुद्धा राखीची कॉम्पिटिशन आहेच. त्यामुळं पण पाहिलं की बऱ्याच जणांनी राखीलाच मत दिलेलं आहे. त्यातल्या त्यात विशालने सागरला दिलेलं आहे, प्रभूने सागरला दिलेलं आहे, दीपाली आणि अनुश्रीने सागरला दिलेला आहे. अनुश्री स्पष्ट वक्ती, मला तिचा खरंच खूप आवडतो जो गुण आहे तिचा. राखीबद्दल ती खूप स्पष्ट बोलली, म्हणजे सागर हा जेन्युइन पर्सन आहे असं ती म्हणते. आणि राखीला जो राग येतो ती अति करते कधी कधी, म्हणजे दुसऱ्यांची जी आतापर्यंतची मेहनत आहे ती वाया घालवते. आणि राखी खूप ड्रामा करते, सगळं काही गेमसाठी करते, दाखवण्यासाठी करते. कुणाचीही हिंमत नाहीये हे राखीबद्दल बोलण्याची, परंतु ती अनुश्री जी आहे ती स्पष्ट वक्ती आहे आणि तिने हे बोलून दाखवलं. तिच्यासाठी खरंच मला चांगलं वाटतं की एक तरी व्यक्ती या बिग बॉसच्या घरामध्ये आहे की तो स्पष्ट बोलतो. नंतर कुटण्याचा जो टास्क बिग बॉसने दिला होता की उखळामध्ये कुटणे, जसे मसाले कुटतात, तर त्याच्यामध्ये संकेतवरती भाऊ का एवढे चिडले मला खरंच काहीच कळालं नाही. कारण इतकं पण काही वेळ त्याने घेतला नव्हता, तो थोडा कन्फ्यूज होता, कारण तो फर्स्ट गेला होता आणि तो बिग बॉसच्या गेममध्ये पण नवीन आहे, त्याला खूप काही टास्क तो खेळलेला नाहीये. परंतु भाऊ तिथे त्याच्यावरती चिडले की हा टास्क आहे आणि तुम्ही बसा परत. त्याला तो टास्क खेळू पण दिला नाही भाऊंनी, म्हणजे फक्त तो कन्फ्यूज होता. परंतु का त्याची इमेज अशी करण्याचा प्रयत्न केला जातो की तो विशालच्याच अंडर खेळतो किंवा विशालमुळं शिवाय त्याला डिसिजन घेता येत नाही, असं काहीतरी त्याची इमेज करण्याचा का प्रयत्न केला जातोय. नंतर उखळा जे कुटलेला आहे तर संस्कृतीने ऑफकोर्स रेवाला कुटलेला आहे, राकेशने संस्कृतीला कुटलेला आहे, दीपालीने विशालला. दीपालीला पण विशालबद्दल आता खूप जास्त राग आलेला आहे, कारण तिला त्याच्यामुळे लागलेला आहे, इजा झालेली आहे. आणि विशाल जीव तोडून सांगतो की बाबा मी जाणून बुजून नाही केलं, आता घर सोडून जाऊ का. म्हणजे इतकं पण दीपाली जे करतेय, म्हणजे हाच गेम आहे दीपालीचा, फर्स्ट डे पासून हाच गेम आहे दुसऱ्यांना इरिटेट करण्याचा, तोच आत्ता सुद्धा दिसलेला आहे. आणि रेवाने संस्कृतीला केलेला आहे. तर असं आपण पाहिलेलं आहे कालचा जो गेम आहे. आणि आपण शेवटी इलिमिनेशन मध्ये संस्कृतीची सगळ्यांनाच गॅरंटी होती की संस्कृती जाणार आहे, कारण तिचा कुठेही गेम दिसत नव्हता आणि तिला इतकी चाचपडत होती की तिला नाहीच कुठेच मार्ग सापडत नव्हता की कसं खेळायचं, कारण सगळे सदस्य तिच्या अपोज होते, कोणीही तिला तिच्या ग्रुपमध्ये घेत नव्हतं किंवा तिला काहीच कळत नव्हतं. त्यामुळे तिचं जाणं हे निश्चितच होतं. तर असा कालचा संडे हा फन डे जो झालेला आहे तो बिग बॉसच्या घरामध्ये झालेला आहे. याच्यानंतरचं कॉम्पिटिशन जे आहे ते वाढलेलं आहे. आणि या एकंदरीत प्रकारामध्ये आता सगळेजण विशालच्या अपोजमध्ये जाणार आहेत असं दिसते, कारण अनुश्री, संकेत यांना अशा चुगल्या दाखवल्या आहेत विशालच्या की सगळेजण आता विशालच्या अपोजमध्ये जाण्याचा डिसिजन घेतील असं वाटतंय. प्रमोजमध्ये सुद्धा तसंच दिसतंय. तर कसा हा विशाल आता याच्यामध्ये टॅकल करणार आहे. आणि लास्ट 5 आपण म्हणतो जे फायनलिस्ट जे असणार आहेत ते तुम्हाला कोण वाटतात ते नक्की मला कमेंट्समध्ये कळवा. आणि व्यक्त व्हा, तुम्हाला काय वाटतंय, विशाल कसा खेळतोय किंवा अनुश्री कशी खेळतेय, तन्वी जे खेळते, तन्वी सगळ्यांना खूप पॉझिटिव्ह वाटतेय, परंतु मग का आतमधल्या घरातल्या लोकांना ती निगेटिव्ह दिसतेय. तर या गोष्टी सुद्धा आपण या कमेंट्स बॉक्समध्ये डिस्कस करूयात. तर नक्की जर तुम्हाला आपला हा चॅनल आवडत असेल, माझे व्हिडिओज आवडत असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा, शेअर करा. नमस्कार, धन्यवाद.